योगेंद्र महामुनींच्या आश्रमात झालेली तुमची माझी भेट शिवरथ अजून विसरलेला नाही, पण तरी सुद्धा संस्कार संपन्नतेचं जीवन जगणारा शिवरथ आपल्या बंधूनं केलेले संस्कार मातीमोल करणार नाही. देवतांचं स्थान व मानवांच्या मनात अनन्य साधारणच आहे. तेव्हा माझ्या बंधूनं केलेले संस्कार आणि माझी असणारी शालीनता, या शालीनतेचा भाग राखत या दैवी तत्वासमोर शिवरथ नतमस्तक होतोय. मंगल आशीर्वाद शिवमंगल आशीर्वाद. काल सर्व देवते, मी सूड भावनेनं पेटून उठलोय. मला माझं कर्तव्य क्षणाक्षणाला हात देत आहे. तेव्हा कर्तव्याच्या दिशेनं जाणारी माझी वाट, या वाटेत तुम्ही येऊन उभे टाकला. तेव्हा चला, आजची विनंती माझी ग्राह्य माना. मला कालपुरुष देवतेंची ग्रंथिका घ्यायची आहे. माझा स्वामी कालपुरुष देवतेबरोबर संवाद साधून मला शांत करायचं. माझ्या विनंतीनुसार माझी वाट मोकळी करा. मुळीच नाही, हा मार्ग जातोय तो कालपुरुष देवतेपर्यंत, आणि त्याच कालपुरुष देवतेचा मी अध्ययन केला आहे. अर्थात तुझा मार्ग मोकळा होणे नाही. सर्व देवते, मी विनंती करतोय तुम्हाला, माझ्या अंतस्करणात एकदा डोकावून पहा. बंधुबद्दल असणारी आत्मीयता एकदा ओळखा. जर तुम्ही सुद्धा तुमच्या शब्दासाठी झटत असाल, तर मी सुद्धा माझ्या बंधूला शब्द दिलेला आहे. माझ्या बंधूचा जीवन सुखी केल्याशिवाय मी माझ्या कर्तव्याची वाट खंडित करू शकत नाही. तेव्हा एका मानवाची विनंती ग्राह्य माना. माझी वाट नाही केला मी नाही. देवतांच्या दैवी तत्वावर मला आता धुरा येऊ लागली. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. विचार. तुम्ही देव भक्तांच्या हितासाठी की अनहितासाठी? अर्थात हितासाठी. भक्तांच्या हितासाठी जर तुम्ही आहात, तर माझ्या बंधूचं जीवन एक योगी पुरुष आपलं पुण्य खर्च घालून जर सुखी करत होता, तर तुम्ही माझ्या बंधूच्या सुख्या आड कसे घालवायला? त्याच्या नशिबात संतान नाही, संतान देण्याचा अधिकारी नाही. नशिबाच्या गोष्टी मला सांगू नका. भक्त तुमची भक्ती करतात, पदरी सुख पडावं एका भक्ताच्या अपेक्षेने करतात. मग भक्तांच्या इच्छेसाठी, भक्तांच्या भक्तीचं अनुभव फळ देण्यासाठी देवता जर भक्ताच्या बाजूला उभे राहत असतील, त्यावेळी तुमची भक्ती करावी. त्याच्या जीवनात सुख होतं, भक्त न होतं ते संतान होतं, आणि संतान नाही तर ते मिळूही शकत नाही. संतान जर मिळू शकत नव्हतं, तर तुम्ही देवतांनी माझ्या बंधूचे हस्त तोडणं ही कृती तुमची अनुचित होय. तेव्हा काल सर्व देवते, माझा तुमच्याशी कोणताही संबंध पोचत नाही. मला निर्णायक युद्ध करायचंय ते कालपुरुष देवतेशी. तेव्हा माझी वाट जर सोडत नसाल, देवतांची तू एका बंधूसाठी जगण्याशी नवीन देवतत्वासाठी तुझा मार्ग बंधूच्या सुखासाठी